मधुकर पाटील. आणि विरोधी पक्ष भाजपसाठी काय काय नाही, चालणारच नाही. काय चालतच नसतं. तर सध्या म्हणणं आहे की भाजपचा जोर हा बोनशिरस गटातून भरपूर प्रमाणात आहे. भरपूर आहे. कशाला, भाजपला का राष्ट्रवादीला, मोहिते पाटलांना? मोहिते पाटलांना. भाजपचं काय? हे भाजप शून्य आहे. भाजप म्हणते आम्ही पोणशिरस गावात भरपूर प्रमाणात विकास कामं केलेली आहेत. कशाची कामं काय आहे ती? तुमची काय केलेली आहे तुमच्या वाडी वस्ती? काय नाही, काय नाही, काहीच नाही. काय नाही, एकही प्रकारचं काम केलेलं नाही. काय सुद्धा नाही. भाजप कसं म्हणते आम्ही काम विकास काम आहे आम्ही करतोय? कशाच आहे? मोहिते पाटलाच्या शाळा आहे, त्या जिल्हा परिषद आहे, त्या सगळं आहे. मोहिते पाटला म्हणजे विकास कामाचा माणूस म्हणून मोहिते पाटील. हो, बाकी दुसरं कोण नाही. काय सांगा तुम्ही मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. तर ह्या गावात सगळ्यात जास्त तुतारीला गाव भरपूर प्रमाणात आहे. तुतारीला मोहिते पाटील पॅटर्न. रामभाऊने तर विकास करा म्हणते. कुठं विकास काय केलाय? 5 आणि 10 वर्षात येऊन विकास होतो कुठं? काय सध्या होत नाही विकास. काय झालं काय ना. मोहिते पाटला सारखा विकास नाही ना कोणाचा. या 10 वर्षात असा काय विकास केला यांनी म्हणायचंय नसतं. गावाला एवढं मोठं 70% मतदान पडणार तळ्याच्याकडे हे राहते त्यांना विचारा केवढं मोठं तळ बांधलं. हा, पहिल्यापासून आम्ही मोहिते पाटलाकडे आहे. मोहिते पाटलांना तळ बांधलं का? हा, सगळं त्यांचंच आहे पहिलं. आता 10 वर्षात येऊन काय ह्यांनी तळ बांधलंय का? ते तळ बांधलं तेव्हा शेतकऱ्याचं बरं झालं, पाणी सोडलं आजपतवर सगळं, तेव्हा शेतकऱ्यांचं भलं झालं. त्यांनी 10 वर्षात येऊन काय केलं? दगड बिल टाकला नाही ना तळ्यात. म्हणजे जुन्या कामाच्या विश्वासावर जोरावर जुन्या कामाला कुठं तर पॉलिश करायचं ना आम्हीच केलं म्हणायचं. जुनी कामं मोहिते पाटलांनाच केलेली आहेत ना. मोहिते पाटलाचा विकास भारी आहे तिथं. त्यांनी दुसऱ्या गावात येऊन आम्हीच केलं म्हणून जमतंय का? माणसं गांधळे येते का? चांगला विकास आहे मोहिते पाटला. 70% मतदान होईल मोहिते पाटला. म्हणजे आता ह्या भागात मोहिते पाटील यांचं पारडं जड आहे असं वाटतं तुम्हाला? 100%. पारडं कुणा जड असेल? आता तुम्ही या चौकात आहे, व्यवसाय करताय, कसं बाजून आहे गाव फिरेल? मोहिते पाटील मोहिते पाटील का पण? जुना विकास आहे मोहिते पाटील 70 वर्षापासून, त्याच्यामुळे भारत जड आहे. म्हणजे जुन्या विकासाच्या जोरावर मोहिते पाटील निवडून आले. पहिल्यापासून आता जे जुने लोक पुढारी आहेत ते मानणारे आहेत मोहिते पाटील. रामभाऊने काय या भागात काम केलंय का नाही? काय केलं असं त्यांचे काय त्यांची काम. नमस्ते. आता दोन्ही पार्टीचे लोक प्रचार करतात. भारतीय जनता पार्टीचा पण करते, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा पण करते. त्याच्यामध्ये रस्सी केस आहे, कोण निवडून येईल हे काय सांगू शकत नाही. पण दोन्ही गटांचा भरपूर प्रचार चालू आहे, रस्सीकेस चालू आहे. रामभाऊने विकास केला याबद्दल काय झालाय विकास भागात? विकास झालेला आहे. विकास नाही झाला असं म्हणता येणार नाही, झालेला आहे विकास. भाजप या भागात आघाडीवर आहे का कसं वाटतं? ज्यावेळेस भैयासाहेब उभा होते खासदारकीला त्यावेळेस भैयासाहेबांना मतदान जास्त झालेलं आहे. आणि आता जे मागची आमदारकी निवडणूक लढवली रामभाऊ सातपुतेनी, त्यावेळेस रामभाऊला मतदान जास्त पडलेलं आहे. आता ह्यावेळेस काय होईल ते जनता ठरवेल. एकंदरीत मतदार या भागातील सुज्ञ मतदार आहेत आणि कधी वेळेस कुणाला मतदान द्यायचं ही चांगलं त्यांना ठाऊक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, 100% माणूस बघून मतदान होऊ शकतं. पक्षाला नाही पण माणसाच्या कामाबद्दल आपण मतदान करू शकाल असं जनता सुज्ञ झाली, काम बघूनच मतदान करते, माणूस बघून पण मतदान करते. एकंदरीत निकाल काय तुम्हाला वाटतं? निकाल कसा होईल? निकाल नाही सांगता येणार. निकाल कसा सांगणार? निकाल जर आपण आज सांगितला तर मग निवडणूक कोणी घेतलीच नसती. तरी पण वाटतंय तुम्हाला काय? पारड नाही, दोन्ही समानच पारड आहेत चालूला. तसेच पाटील वस्ती या ठिकाणी शेतात काम करताना एक मतदार आहेत, तरी त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. या पाहूया ते मतदार काय बोलत आहेत ते आपल्याशी. ओ नमस्ते पाहुणा, या इकडे या जरा. नमस्कार. आपलं नाव काय?
नितीन हनुमंत वाघमोडे गाव कोंडशिरस इथलाच मी आहे. घेतलं तुम्ही कोंडशिरस गणातला मी आहे. बर. पंचायत समिती गण आमचाही आणि कोंडशिरस गट गट हा. जिल्हा परिषद गट. जिल्हा तर परिषद गट. जिल्हा परिषद गटात कोण कोण उभा आहे ते आपल्याला माहित आहे काय? आहे ते की नाव मग. काय नाव काय? जिल्हा परिषद गटातनं मोहिते पाटील गटातनं अर्जुन शेळ मोहिते पाटील आहेत. आणि आणि पंचायत समिती पंचायत गणातून समिती गणातून मधुबा पाटलाच्या सुनबाई सौ सोनाली राजेंद्र पाटील हे उभा आहे. विरोधक विरोधामध्ये भाजप गणातून पंचायत समितीला शैलीच्या चंद्रकांत वाघमोडे आहेत आणि गटातून हरिदास काशीनाथ वाघमोडे आहेत. मग आपली पसंती कोणाला आहे? आमची पसंती मोहिते पाटील आणि आता चालूचे जे आमदार आहेत आपल्या माळशिरस तालुक्याचे माननीय उत्तमराव जानकर साहेब या गटाला आमची पसंती आहे. तर माळशिरस तालुक्यात असा गाजावाजा आहे की रामभाऊ सातपुतेने विकास काम भरपूर काम प्रमाणात केलेले आहेत. आता ह्याच्या अगोदर रामभाऊ सातपुते कुठं होता, आता ह्या 10 वर्षात आला. ती पण मोहिते पाटलांनी त्याला इथं आणला आणि आमदार केला. त्या जोरावर ते आमदार झाला. आणि ज्यावेळेस मोहिते पाटलाचा हात निघला त्यावेळेस का झाला नाही आमदार ते इथनं. म्हणजे विकास काम त्यांनी काय विकास केलं शून्य आहे, नुसती जाहिरातबाजी आहे भाजपची. ह्या भाजपच्या बोलथापाला लोकांनी बळ पडू नये एवढं मला सांगायचं. केलं म्हणते ते कसं काय? भाजपनं काम केलंय की पण इकडे बी घरातलीच आहे ती चौक दुईकडे बी म्हणजे भाजपनं जर काम केलं तरी हे बी आहे आपलीच आहे ती माणसं. आता मोहिते पाटील पण उभा आहेत आता. आहेत की कसं आहे मोहिते पाटील कसं आहे? हाय दुईकडे बी वयस टप्पच आहे म्हणायचं. इकडे बी आहे तिकडे म्हणायचं. मग आता शेवटी कसं आहे त्यांच्या ह्याच्यावरच. मोहिते पाटलाचं काय काम आहे का नाही? ते पाटलाचं आहे ती काम त्यांची मस्त गावातली हे आहेत की आहे ती त्यांची बी कामं तशी नाही ती अशी नाही ती त्यांची बी कामं. आता कौल पण तुमचा कसा असेल आता त्या निवडणुकीत? निवडणुकीत आता काय तसं काय सांगता येत नाही. आता बघू अजून 4-5 दिवस मोहर आहे कसा कसा रंग आहे तसा बघून. आता सध्या या निवडणुकीत हवा कोणाची होईल? हवा नाही अजून तर नाही. म्हणजे कुणाचीच नाही, समांतर आहे. टक्कर जोरात होईल. फक्त थोडक्या मतानं मागे पुढं एवढंच होईल म्हणायचं. लय मतदान लागणार नाही असं. थोडक्यात आपलं काटेकी टक्कर होणार. काटेकी. आता मावशी पण आहेत आपल्यासोबत. आता मावशी काय सांगाल? आता निवडणूक आली, आता लोक येतील तुमच्याकडे मत मागायला, काय सांगाल तुम्ही? आता उमेदवार दोन्ही घरातला आहेत तर आता काय सांगणार आहे? पण तुमच्या मनात कोणतं असेल की उमेदवार? आता काय अगं दोन्ही बी आहे ते आता बघू अजून 2-4 दिवस मोहर आहे म्हणल्यावर आणि कसं कुणाचा कोणीकडे कवल आहे ते बघून टाकायचं शिका आपण बी. ही निवडणुकी परत येते का परत येते विचारायची का तुम्हाला? आता हे भावकीचं काम आहे, कोण कोणाला विचारतं परत ना. आता येते ती इचरायला, परत कोण विचारतंय कोणाला? कुणीच नाही ती परत येते इचरायला. कामापुरतं येते का? हा सगळ्याच तसलंच आहे. वरनं खालपासून वरपर्यंत तीच चाललंय. कोण पुन्हा विचारतंय कुणाला? आता मतापुरती येते ती सगळी. इतक्या दिवस रस्ता सुद्धा नव्हता आम्हाला, शिव्या खाऊन आम्ही लोकांच्या दारातनं जात होतो, काट्या टाकत होती माणसं. तर आता काय झालं गेलं द्यायचं सोडून हाणायचं शिका. आता काय करायचं? आता कोणतरी भाजपला मतदान होणार काय जास्त मोहिते पाटलांना? काट्याची टक्कर होणार बघा. दोन्ही बी उमेदवार तगडाच आहेत.